विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे। अजून महाविकास आघाडीने किंवा महायुतीने पूर्ण पत्ते उघड केले देखील नाहीये। तोपर्यंतच काँग्रेसच्या गोटातून एक अशी बातमी आली आहे ज्याने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे। काँग्रेसचे एक दोन नाही तर तब्बल 70 नगरसेवक एका रात्रीत नॉट रिचेबल झाले। फोन लावू तर स्विच ऑफ किंवा आउट ऑफ कव्हरेज असाच येतोय। राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की निवडणुकीआधीच काँग्रेसची विकेट पडणार की काय। पण हे 70 नगरसेवक नेमके गेले कुठे? ते खरंच नाराज आहे की त्यांना कुठे लपून ठेवण्यात आलंय? आणि या सगळ्या मागे घोडेबाजार आहे की काँग्रेसचा अंतर्गत वाद आहे? या 70 नगरसेवकांच्या नाराजीचं नेमकं कारण काय आहे ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण विषय थेट विदर्भातील एका मोठ्या नेत्याशी जोडलेला आहे। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाजांचा। तर मंडळी, सर्वात आधी समजून घेऊया हे 70 नगरसेवक नेमके कोणत्या भागातील आहेत। मिळालेल्या माहितीनुसार हे सगळे नगरसेवक विदर्भातील आहेत। त्यातही प्रामुख्याने वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या 3 जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे हे प्रतिनिधी आहेत। आता तुम्ही म्हणाल, विदर्भात तर मागच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली होती, मग अचानक काय झालं? तर ऐका, हे जे 70 नगरसेवक गायब झालेत ना, त्यातले बहुतांश नगरसेवक हे चिमूर, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी आणि सावली या भागातले आहेत। हा संपूर्ण पट्टा कोणाचा बालेकिल्ला मानला जातो? तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचा। आणि धक्कादायक बाब म्हणजे हा गायब होण्याचा जो प्रकार वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात आणि त्यांच्या आसपासच्या भागात घडल्यामुळे काँग्रेस हायकमांडची झोपच उडाली। आता मूळ मुद्द्यावर येऊया। राजकारणात कोणीही विनाकारण नॉट रिचेबल होत नाही। मग या 70 नगरसेवकांच्या नाराजीचं कारण काय? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यांचं मुख्य कारण आहे शिवानी वडेट्टीवार यांचं संभाव्य उमेदवारी। विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा सुरू आहे। आणि नेमकी हीच गोष्ट स्थानिक काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पचलेली नाही। विदर्भातील काँग्रेसमध्ये बऱ्याच काळापासून अंतर्गत संघर्ष धुसमत होता। पक्षात वर्षानुवर्षे सतरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांच्या मुलांनाच तिकीट मिळणार असेल तर आम्ही काय करायचं, असा सूर स्थानिक नेत्यांमध्ये उमटू लागला। चिमूर, ब्रह्मपुरी भागातील काँग्रेसच्या अंतर्गत गोटातून अशी माहिती येते ही घराणेशाही आणि संभाव्य उमेदवारी यामुळे नगरसेवकांनी थेट बंडाचे निशाण फडकावले असून ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात येणं टाळत आहेत। हा सरळ विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाला दिलेला मोठा धक्का मानला जातोय। पण मंडळी, स्टोरी इथे संपत नाही। यात आता पैशांचा गेम पण सुरू झालाय। असा आरोप खुद काँग्रेसने देखील केलाय की काँग्रेसचे नगरसेवक गायब झाल्यानंतर काँग्रेसच्या गोटातून प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली। काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांनी थेट आरोप केलाय की विधान परिषद निवडणुकीत विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू आहे। काँग्रेस नेत्यांचा दावा काय माहितीये का, की एका नगरसेवकाच्या मतासाठी तब्बल 10 लाख रुपयापर्यंतचा व्यवहार ठरलाय। इतकंच नाही तर काही नगरसेवकांना आगाऊ रक्कम म्हणजेच ॲडव्हान्स टोकन अमाउंट सुद्धा देण्यात आलंय, असं काँग्रेसचं म्हणणं आहे। विरोधक सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर करून आमचे नगरसेवक फोडत असल्याचा गंभीर आरोप आता काँग्रेसकडून केला जातोय। आता यात कितपत तथ्य आहे हे तपासानंतर समोर येईलच, पण राजकारणात धूर निघालाय म्हणजे कुठेतरी आग नक्कीच लागलेली आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की नगरसेवक एवढे महत्त्वाचे का आहेत? विधान परिषद निवडणुकीत त्यांच्या मताने काय फरक पडणार? तर गणित सोपं आहे। विधान परिषदेची ही जी निवडणूक होते ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून होणार आहे। म्हणजेच काय, तर सर्वसामान्य जनता यात मतदान करत नाही। यामध्ये जिल्हा परिषद म्हणजे झेडपी सदस्य आणि महानगरपालिका, नगरपालिकांमधील नगरसेवक हे मतदान करतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक एका मताला सोन्याची किंमत असते। एक मत उमेदवाराचे भवितव्य ठरवू शकते। विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली हा मतदारसंघ अत्यंत चुरशीचा आहे। इथे महाविकास आघाडीने अजून उमेदवारही जाहीर केलेला नाहीये। आणि त्यापूर्वी जर बहुसंख्य मतदार म्हणजेच नगरसेवक गायब झाले तर काँग्रेस निवडणूक लढणार कशी आणि जिंकणार कशी? म्हणूनच प्रत्येक नगरसेवकाला सध्या किंगमेकर सारखं महत्त्व प्राप्त झाले। एकूणच काय, तर विधान परिषदेच्या 17 जागांचा रणसंग्राम सुरू व्हायच्या आधीच महाराष्ट्राच्या राजकारणात काटेकी टक्कर पाहायला मिळते। एका बाजूला काँग्रेस अंतर्गत वादाने आणि घराणेशाहीच्या आरोपांनी पोखरली गेली दिसते, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांवर घोडेबाजारीचे आरोप होत आहेत। 70 नगरसेवक खरंच पैशांसाठी गेलेत की पक्षांतर्गत हुकुमशाहीला कंटाळून गेलेत, की ही केवळ निवडणुकीपूर्वीची स्ट्रॅटेजी आहे? याचं उत्तर येत्या दिवसात आपल्याला समजेलच। पण एक गोष्ट नक्की, या संपूर्ण प्रकरणामुळे विदर्भातील काँग्रेस बॅकफुटवर आली आहे आणि महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे।
तुम्हाला काय वाटतं, या 70 नगरसेवकांचं नॉट रिचेबल होणं काँग्रेसला किती महागात पडणार आणि खरोखरच राजकारणात 10 लाखांचा घोडेबाजार होतोय का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.